गावाला तुम्हाला घर बांधायचं असेल ना तर 5 महत्वाच्या मुद्द्यांचा तुम्ही खूप सखोलपणे विचार करायचा आहे। आर्किटेक्ट म्हणा, इंजिनियर अपॉइंट करताना तो पूर्ण घराच्या शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे का बांधकामाच्या ह्याची काळजी करणं, किंवा तुमची वाळू कोणत्या कामासाठी वापरायची याचं सुद्धा गणित आहे। नुसतं फ्लोरिंग लावण्याच्या 3 ते 4 वेगवेगळ्या पद्धती आहेत। एक, आणि लोक काय विचार करतात की ह्यांचं किंमत 13 लाख रुपये आहे, ह्या माणसाने मला कन्स्ट्रक्शन कॉस्ट 2000 दिली, एकाने 2200 दिली, एकाने 2500 दिली। एकदा आपण गोंधळून जातो की हा फरक काय, आणि दुसरं कारण म्हणजे आपल्याला असं वाटतं की ज्यांनी स्वस्त दिले ते काम योग्य आहे, किंवा ते आज तुम्ही जे काही पैसे 10% वाचवताय ते कालांतराने 25%, 30% तुम्हाला तो खर्च वाढू शकतो, कारण दरवर्षी तुम्हाला घराचं रिपेअरिंग करत राहावं लागेल। नमस्कार मित्रांनो, मागच्या वेळेला मी अशा एका माझ्या अनुभवाबद्दल बोललो होतो की आमच्याकडे क्लायंट आले होते आणि त्यांचं जो 7 वर्षापासून घराचं काम चालू होतं आणि त्यांना आता त्या घरात परत जावं म्हणजे राहायला जावं असंही वाटत नाहीये। त्यामुळे त्या माझ्या मागे लागले होते की आम्हाला ही प्रॉपर्टी विकून द्या आणि आम्हाला तुमच्याकडे बंगला घ्यायचा आहे। तर त्यांची जी काही मागच्या माझ्या भेटीमध्ये मी त्या घराला, जे काही काम चालू होतं त्यांचं अर्धवट झालेलं आहे, त्या घराला भेट द्यायला गेलो होतो की माझ्याकडनं त्यांना काही मदत होणं शक्य आहे का हे पाहावं म्हणून। आणि काही गोष्टी मला ज्या जाणवल्या ना त्या सगळ्या तुमच्या डोळ्यासमोर मला आणायच्या आहेत। तर गावाला तुम्हाला घर बांधायचं असेल ना तर 5 महत्वाच्या मुद्द्यांचा तुम्ही खूप सखोलपणे विचार करायचा आहे, आणि त्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही गावाला घर बांधण्याचा, कुठे घर बांधण्याचा स्वतंत्र विचार करूही नका। सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोफेशनल हेल्प। कोणताही तुम्ही आर्किटेक्ट म्हणा, इंजिनियर अपॉइंट करताना तो पूर्ण घराच्या शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे का बांधकामाच्या ह्याची काळजी करणं, किंवा तशीच त्याची अपॉइंटमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे। बऱ्याच वेळेला काय होतं, लोक नुसतं नकाशा घेतात आणि त्या नकाशाला कॉन्ट्रॅक्टरकडे सोपवतात आणि सांगतात तुम्हाला ह्या पद्धतीचं काम आता करायचं आहे, आणि नंतर त्यांना खूप त्रास होतो। त्यामुळे प्रोफेशनल हेल्प नक्की घ्या। त्यांना माहिती असतं की त्यांना कमिटमेंट त्यांची कशी आहे आणि ते त्याला पूर्णपणे ह्या कामामध्ये मदत करत असतात। दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही मटेरियल वापरणार आहात कामामध्ये त्याचं योग्य लिखितमध्ये सगळ्या गोष्टी घ्या की तुम्हाला कुठच्या गोष्टी कुठे कुठे वापरल्या जाणार आहेत। एक साधं उदाहरण सांगतो, मी नेहमी सांगतो 3 ते 4 प्रकारच्या वाळू उपलब्ध आहे कोकणामध्ये आणि जी मुळात बांधकामामध्ये वापरली जाते, पण कुठची वाळू कोणत्या कामासाठी वापरायची याचं सुद्धा गणित आहे आणि त्याची कारणं आहेत, ठोस कारणं आहेत, आणि त्याच्याशिवाय तुम्हाला कामाची क्वालिटी कधी मिळणार नाही। आणि असं सगळ्याच गोष्टीत लागू होतं। अगदी फिनिशिंग मटेरियलमध्ये त्याचं क्लासिफिकेशन असतं की वेट्रीफाईड टाईल, पण नक्की वेट्रीफाईड म्हणजे काय, कोणत्या पद्धतीची टाईल, कुठून प्रोक्युअर केलेली टाईल ह्याच्याबद्दल आणि त्याची बाजारभाव काय असणं अपेक्षित आहे हे लिहिणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे मटेरियलबद्दल तुम्ही खूप सजग राहणं आणि त्याच्याबद्दल माहिती आधी घेणं हे महत्वाचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे ऍप्लिकेशन त्याचं जे आहे, आता फ्लोरिंग जे आपण लावतो, नुसतं फ्लोरिंग लावण्याच्या 3 ते 4 वेगवेगळ्या पद्धती आहेत। एक पद्धतीच्या मध्ये फ्लोरिंग लावताना 100 फुटाचं काम होईल, तर दुसऱ्या पद्धतीमध्ये 200 होईल, तर तिसऱ्या पद्धतीमध्ये 300 स्क्वेअर फीटचं काम एका दिवसात एक माणूस करेल। आणि अशाच केसमध्ये तुम्हाला तुमचं चांगलं मटेरियल, लेबर चांगलं नसल्यामुळे किंवा चांगल्या क्वालिटीमध्ये काम न झाल्यामुळे तेही फुकट जाऊ शकतं। त्यामुळे ह्या कुठच्या पद्धती आहेत ज्याला तुम्ही अपॉइंट केलेले आहे प्रोफेशनल म्हणून, आर्किटेक्ट असतील किंवा इंजिनियर असतील, त्यांच्याकडनं समजून घ्या। त्याचं ऍप्लिकेशन कसं असेल ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची। आणि गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचं जे कोकण मंतव आहे जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आमचे हाच व्हिडिओ नाही तर सगळे व्हिडिओ पूर्ण पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कदाचित तुमचंच असं नाही तर कदाचित तुमच्यामुळे कुणाचं तरी कोकणात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, किंवा एखाद्याची अडचण दूर होऊ शकते, किंवा एक चांगल्यापैकी मार्गदर्शन मिळू शकेल। तर नक्की आम्हाला फॉलो करा आणि हा सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याच्यानंतर क्युरिंग अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। स्लॅबचं काम असेल, प्लास्टरचं काम असेल, त्याला विशिष्ट पद्धतीने क्युरिंग होणं अत्यंत गरजेचं आहे। क्युरिंग जर व्यवस्थित नसेल तर त्याचं लाईफ ज्या पद्धतीने ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारे त्याला सांभाळ, जसं आपण लहान मुलांना त्यांना अक्षरशः त्यांची काळजी घेतो, तसं घराचं घर बांधलं जात असताना ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या शेवट पैशाशी अवलंबून आहेत। चौथा जो काही विषय आहे याच्यातला महत्वाचा विषय आहे की ह्या सगळ्या तिन्ही ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला पहिल्यापासून अकाउंटेबल करणं आणि ह्याची कल्पना की मला हे अशा पद्धतीचं काम हवंय, अशाच पद्धतीने क्युरिंग हवंय, अशाच पद्धतीने त्याचं फिनिशिंगचं काम झालं पाहिजे, ह्या गोष्टी तुमच्या जो डॉक्युमेंट आहे, अग्रीमेंट आहे त्याचा तुम्ही भाग बनवा। आणि त्याच्यासाठी हा जो प्रोफेशनल आहे की ज्याला तुम्ही फी देणार आहात
त्याचा तुम्ही त्याची हेल्प घेऊ शकता. आणि ह्याला पूर्ण गोष्टी ह्या नॉन निगोशिएबल केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे डील तुम्ही करू नका. बरेच वेळेला लोक जे सामान्य माणसं असतात त्यांना ह्याबद्दल माहिती नसते आणि लोक काय विचार करतात की ह्यांचं किंमत 13 लाख रुपये आहे, ह्या माणसाने मला कन्स्ट्रक्शन कॉस्ट 2,000 दिली, एकाने 2,200 दिली, एकाने 2,500 दिली. एकदा आपण गोंधळून जातो की हा फरक काय. आणि दुसरं कारण म्हणजे आपल्याला असं वाटतं की ज्यांनी स्वस्त दिले ते काम योग्य आहे किंवा त्याचं कामाची पद्धत योग्य आहे किंवा तोच आपल्या कामासाठी योग्य आहे. पण तसं नाहीये. प्रत्येक गोष्टीला जो वेळ लागतो आणि त्याच्या लागणाऱ्या किमती, मटेरियलला लागणाऱ्या किमती आणि ऍप्लिकेशनला लागणाऱ्या वेळ ह्याच्याशी ह्या सगळ्या गोष्टी निगडीत असतात. एकच कॉन्ट्रॅक्टर तुमचं काम 2,000 करेल तर तोच कॉन्ट्रॅक्टर तुमचं काम कदाचित 2,500 रुपयामध्ये सुद्धा नाही जमणार म्हणून सांगू शकतो. कारण तुम्ही ज्या गोष्टी त्या गोष्टी करायला ज्याला तुम्ही अकाउंटेबल करताय त्या जर त्याला तुम्ही सांगितलं तर त्याचं तुम्हाला योग्य किंमत कळू शकेल. त्याचं कारण असं आहे की आज तुम्ही जे काही पैसे 10% वाचवताय ते कालांतराने 25%, 30% तुम्हाला तो खर्च वाढू शकतो. कारण दरवर्षी तुम्हाला घराचं रिपेअरिंग करत राहावं लागेल. आज जेव्हा आमच्याकडे गदरे सिग्नेचर प्रॉपर्टीजमध्ये लोक बंगले घेतात त्यांना ह्या गोष्टीचा विचार करावाच लागत नाही. कारण मुळात आम्ही एका एसओपी मध्ये काम करत असतो. काही गोष्टी आमच्यासाठीच नॉन निगोशिएबल आहेत. म्हणजे तुम्ही जरी सांगितलं की माझं बजेट मला कमी आहे पण मला तुमच्याचकडे घर घ्यायचं आहे, तुम्ही थोड्याशा गोष्टी स्वस्तातल्या वापरल्यात तरी सुद्धा चालेल, तरी सुद्धा आम्ही ह्या गोष्टी कोणत्याही पद्धतीने आम्ही या गोष्टी करत नाही. कालचीच एक गोष्ट सांगतो की मला एकाने विचारलं, त्यांनी एक छोटं युनिट आमच्याकडे घेतलं होतं की बाबा आमचं छोटंसं बजेट आहे आणि छोटं युनिट आहे म्हणजे तुम्ही आमच्या त्या मटेरियलमध्ये काही कमी जास्त तर करणार नाही ना, असे प्रश्न त्यांना पडणं स्वाभाविक आहे. पण मुळातच आमच्याकडे अशा पद्धतीचं काम करण्याची पद्धतच नाही. तर जर तुम्ही डेव्हलपरकडनं काम करत असाल तर तुम्ही या गोष्टींबद्दल माहिती घेणं, त्यांच्या कामाच्या आधी जे केलेल्या कामांबद्दल माहिती घेणं पण गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्टर नेमताना मी म्हटलं तसं काही गोष्टी नॉन निगोशिएबल करून त्यानंतरच तुम्हाला त्याचं कॉस्टिंग घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच पहिल्यांदा अपॉइंटमेंट जी करायची आहे ती एका चांगल्या प्रोफेशनलची, इंजिनियरची किंवा आर्किटेक्टची, आणि त्याच्यानंतर एक एसओपी तयार करून त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टरची तुम्हाला अपॉइंटमेंट करायची. आणि ह्या सगळ्या गोष्टी टाइम बाउंड कशा करता येऊ शकतील ह्याच्यासाठी सुद्धा त्याला अकाउंटेबल करायचं आहे. योग्य जर वेळेमध्ये काम झाली नाही तर दंडाची प्रोव्हिजन सुद्धा तुम्हाला करता येऊ शकते. कारण काम जर तुमचं लांबच जाणार असेल तर खर्च वाढत जाणार आहे. त्या एकूणच जो काही आपला आनंद आहे आपल्या घर घेण्याचा तोही त्याच्यामुळे मावळतो. तर तुम्हाला जे काही अशा पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर एकदा मला फॉलो करा. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. गदरे सिग्नेचर प्रॉपर्टीजचं लक्ष काय आहे तर लोकांना, जास्तीत जास्त लोकांना कोकणवंत करणं, तर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं हीच आपली अपेक्षा आहे. आणि गदरे सिग्नेचर प्रॉपर्टीजचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत, झालेले प्रोजेक्ट्स आहेत, होत आहेत ते प्रोजेक्ट आहेत, त्यांची माहिती घ्यायची असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमचं जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांना फॉलो करा.